आजचा जो सोहळा होता सहस्रचंद्र दर्शन हे कुणाचं होतं? दत्तात्रय अप्पाजी नाईकडे. दत्तात्रय अप्पाजी नाईकडे तथा नाना, हे सगळ्यांचे नाना असले तरी माझे आजोबा आहेत, माझ्या आईचे मामा आहेत ते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का जी एक म्हण आहे, वाळूचे कण रगडीचा तेलही गळे. तर हे परिवार इतक्या संघर्षामधून आला, 3 दिवस उपवास केले, सगळं काही. आणि याच्यामध्ये संजू मामाबद्दल ती एक गोष्ट मी सांगतो का संजू मामांच्या आयुष्यामध्ये 10वीची परीक्षा उद्या होती. संजू मामा भीमा नदीच्या पात्रामध्ये सर्व कुटुंब वाळूची गाडी भरत होते. ती गाडी भरून दिल्यानंतर त्यांनी जेवण करून झोपले आणि सकाळी उठून 10वीच्या पेपरला गेले. आणि त्या पेपरला गेले तर त्यांनी एकच का आजचा दिवस संपलेला आहे, उद्याचं आयुष्य. म्हणून माणसाने जीवनामध्ये कसा होतो, कसा जगतो आणि कसं जगायचंय, ह्या 3 व्याख्यामध्ये जीवन विभागून त्यांनी आत्तापर्यंत प्रति वर्ष 1 नाही तरी 2 कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमाला आम्ही एवढेही बिजी असो काही असो, पण ते बिजी असताना आमच्यापर्यंत त्यांचा फोनवर टोटल निरोप होतो का उद्या असा असा कार्यक्रम यायला पाहिजे. आज माझे आई वडील आहे ना, तर ते थकलेले आहेत. माझ्या वडिलांचं वय 98 आहे, आई पण 92-91च्या जवळ आहे. पण त्यांच्यासाठी ताईंनी, ज्योतिताईंनी फोन केला आणि मामानी फोन केला. काय शेवटी माझ्याकडून मी सांगितलं, मी त्यांना नंबर दिला आणि मग ते बोलणं झालं. तर सगळ्यात महत्त्वाचं का मला ज्ञानदेवांनी जे सांगितलं त्याच्यातलं एक वाक्य सांगतो थोडक्यात. का आपण जर म्हणतो का वार 7 साप्ताहिक होते, 8व्याला आठवडा म्हणतो, परंतु माऊलींच्या भाषेत अमृत अनुभव हा शेवटचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये माऊलींनी 8 वार सांगितलेत. पण आपल्याला असं वाटतं का 8 वार नाही, 7 वार आहे. 8 वार आहेत हे अमृत अनुभव वाचल्यावर अनुभव येतो. 8वा वार माऊलींनी सांगितले परिवार. साधू असो, संत असो, महंत असो, कृपादी असो, कोणी असू द्या, प्रत्येकाचा एक परिवार आहे. आणि परिवार सुखी तर सगळे दिवस सुखी. आणि या परिवारामध्ये तेच पाहायला भेटतं. कोणी आता आज तुम्ही ऐकलं असन का सावत्र किंवा काय, पण या परिवारामध्ये गेल्यानंतर सावत्र पण कुठे आहे ते कुणाला कधी कळतही नाही, कळणारही नाही, समजतही नाही. कारण जे आहे ते सगळे आपले. आणि यालाही कारण काय असतं का सगळ्यांनी आपल्याला आपलं मानून घेतलं, तो परिवार सुखी झाला. आणि त्या परिवारामध्ये सुख हे ऑटोमॅटिक येतं. आपला परिवार सुखी तर प्रत्येक दिवस सुखी आहे. आठवड्याचे वार 7 असू द्या, पण 8वा वार परिवार आहे. रामकृष्ण हरी. आणि नानांना अशा सहस्रचंद्राच्या ज्या शुभेच्छा मिळाल्या, तसंच शतकोतरी नानांचं आयुष्य पुढे अजून वाढावं. का नानांच्या रूपाने अनेकांना एक हे येईल का खरोखर संजू मामाजी म्हणले का नाना हबप तरी हबप खोटं बोलल, नाना खोटं आयुष्यात बोलले नाही. त्याला साक्षी मी आहे. नाना ज्या वाज घड्याळामध्ये काम करत होते, त्या वाज घड्याळाच्या मालकाने ज्या दिवशी नानांनी नोकरी सोडली त्या दिवशी त्या दुकानाला टाळं लावलं, दोन्ही मुलांना चाव्या दिल्या नाही. म्हणले जो प्रामाणिकपणा जो होता तो नाही राहणार, हे दुकान चाललं जाणार नाही. आता हे दुकान बंद, तुम्ही तुमचे व्यवसाय स्वतः निवडा. इथपर्यंत मालकाचा नानांवर विश्वास होता. आणि संघर्ष आणि जीवन आहे ना, रंगवता येण्यासारखं नाही तर घडवण्यासारखा संघर्ष असतो. पण त्या संघर्षात टिकणं आणि आपण टिकलो म्हणजे दुसरा कसा टिकल इथपर्यंत विचार जर केला आपण, तर बरोबर सगळं काही चांगलं होतं. आणि कोणी काही आपल्याला त्रास देऊ द्या, माझ्याकडून त्याला त्रास झाला नाही पाहिजे, इथपर्यंत ज्यावेळेस माणूस जातो. आणि नानांच्या जीवनात नानांनी तेच केलं. झाला गेला कुणीही त्रास दिला, त्यांनी कुणालाच त्रास दिलेला हा त्यांच्या वागण्यातला फार मोठेपण आहे. आणि काही संघर्ष जीवनात आले, त्यांनी काही लोकांशी शेअर केलेच नाही. जो माणूस ऐकेल ना त्यांच्यापाशी. आज पण नाना जे काम करतात, ज्याला दोन्ही हातच नाही, त्याला जेवण घातल्याशिवाय नानांचा दिवस जात नाही. किती सुंदर काम आहे, कोण करतो असं. म्हणून नानांचं आयुष्य आणि नानांबरोबर आजीचंही आयुष्य असंच वाढतं राहो. कारण यांच्या सगळ्यांमुळे आम्हाला म्हणजे किती पिढ्या लांब आहे त्याचं नाही,
तर वटवृक्षासारखा एक वटवृक्ष किती ठिकाणी. आता आप्पा बाबाचं हे सगळं गोत, आप्पा बाबा म्हणजे माझे पंजोबा, म्हणजे हे म्हणजे एक थोडक्यात वडाची जी भूमिका आहे, वडाला पारंब्य असंख्य असतात, तसं एक माणसाचा परिवार असंख्य याच्यात जरी विभागला तरी तो कुठेतरी एकत्र येतो आणि एक विचाराने येतो ना, त्यावेळेस मागच्यांना सुद्धा वाटतं आपण पण असं जगून पाहू.